पप्पू, मी काय म्हणत होते? हो, पण हे सगळं तू मनापासून बोल. हो, काल चांगली कान उघडणी केलीये ह्याच्या मित्रानं माझी. मी म्हंटल होतं ना तो देव. ते माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझं चुकलं. पहिल्यांदी सून आली आहे ना घरी. आता सुनेशी कसं वागायचं ते बाई मला कसं कळणार ना. नाही, मला हुंडा वगैरे काही नको. माझी मैत्रीण मला विचारत होती सुनबाईने हुंडा किती आणला काय वगैरे, पण मी तिला चांगलं खडसावलं. हे मला रागच आला तिने असं विचारलं म्हणून. मी सांगितलं माझ्या सुनबाईने हुंडा आणला नाही. आणि आजकाल कोण हुंडा घेत नाही. अहो ते पण सांगा ना. काय? खडी फोडायला जावं लागेल. हा हा हा. आम्ही सुशिक्षित आहोत ना, आम्हाला माहिती आहे की हुंडा घेतल्यावर खडी फोडायला जावं लागतं. सुनेला छळणं, हुंडा घेणं ते काय कलम ना, त्याच्या सहित समजावलं आम्हाला ते. ते पप्पूंच्या मित्रांनी ना. हा, हो हो ना. हो, ते आधीपासूनच माहित होतं आम्हाला. आम्ही हुंडा बिंडा काय मागितला नव्हता. ते ही मैत्रिणीला सांगत होती तर सुनबाईचा जरा गैरसमज झाला. माझंच चुकलं. तुझ्या समोर असं बोलायला नको होतं, पण माझ्याच लक्षात नाही आलं ना. पटकन बोलून गेले ग मी. राग नको धरू. हा, अहो नाही, आमची सरू न रागावूच नाही शकत. तिच्या स्वभावातच नाहीये ते. फार निर्मळ आहे हो तिचा स्वभाव. हो, मला माहिती आहे ना ते. आणि आई, ते तू सांगणार होतीस ना. काय रे पप्पू? अगं ते अत्यानंद. हा हा, ते काय झालं, यांच्यासाठी यांची खोली आवरत होते. त्यात तिचं पण सामान होतं. मी काय केलं, सगळं सामान घेतलं आणि दाराबाहेर ठेवलं. त्यात चुकून अत्यानंद महाराजांचा फोटो गेला. आणि तुला तर माहिती आहे ना, मीही त्यांची भक्त आहे. आणि पप्पू मला म्हणाला होता की सरूला आपण अत्यानंद महाराजांच्या भक्ती सगळं स्वीकारू. आम्ही पण देवदेव करणारी माणसं आहोत. असं चुकून झालं हो, मुद्दाम केलं नाही. रागावू नकोस. नाही, मीच आताताईपणाने वागले. नाही, मीच मूर्खासारखं वागले. माझं चुकलं हो आई. माझं पण चुकलं. नाही, तुम्ही मला माफ करा. आधी तू मला माफ कर. मी माफ करायला मी रागावलेच नाहीये तुमच्यावर. आणि मी पण रागवले नाही तुझ्यावर. मी ना खरं तर माझ्यावरच चिडले होते. मी पण माझ्यावर चिडले होते, म्हणून तो राग मी यांच्यावर काढला. मला त्या या सगळ्याची सवय झाली. म्हणजे ही कधी चिडली नाही ना तर मला चुकल्यासारखं वाटतं. अहो नाही, माझं काही चुकलं का? नाही, गप्प बसा. बर, ठीक आहे. म्हणजे गैरसमज झाला होता तुमचा, बाकी काहीही नाही. कुणाचाही कुणावरही राग नाहीये. हो आईसाहेब, तसंच आहे. तसंच असतं हो. आपण संस्कारी माणसं आहोत. घर म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच. आणि सरूला तरी कुठे संसाराचा अनुभव आहे. तुम्हीच सांभाळून घ्या तिला. खूप निर्मळ आहे सरू. हो, ते मला मान्य आहे. हो आईसाहेब, तुम्ही आता काही काळजी करू नका. आम्ही तिला आता नीट सांभाळून घेऊ. माझ्याकडून आता कधीही अशी चूक होणार नाही. माझ्याकडूनही नाही. चला, म्हणजे झालं सगळं नीट झालं. हिंदे देवापुढे साखर ठेव बाई. आणि आता ना तुम्ही जेवूनच जायचं. नाही नाही, जेवण नको. नाही, मी सुद्धा आज हाफ डे घेतले. मला ऑफिसला जायचंय. सुनबाई येत आहे ना घरी? हो, बॅग भरूनच ठेवलीये मी. ती तिची बॅग भरून केव्हापासून तयारच आहे. अरे मग आणा ती बॅग. मी येऊ का मदतीला? चालेल. हा, काय ग? जा ना. जा.
आता ना तुम्ही जेवूनच जा. जेवणाची सगळी तयारी झाली आहे आणि खरंच आम्हाला खूप बरं वाटेल. नाही हो, आत्ताच तर पोहे घेतले. नाही आता नाही जाणार जेवण. हो ना,